नमस्कार, मी रेश्मा लोखंडे शिंदे, हिंद न्यूज चॅनलकडून. करू नको आत्महत्येची घाई, हा जन्म पुन्हा नाही, याचीच आपण एक पुन्हा आमचे लाडके इंजिनियर कॉलेजचे प्रिन्सिपल अविनाश वानखेडे सर यांच्या घरी आलेलो आहेत आणि त्यांचं याबद्दल मत आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या किंवा त्यांना ते प्रवृत्त करण्यासाठी त्यांनी काय केलं काय नाही हे त्यांच्याच जबानी आपण ऐकूया. आणि त्यांचा अमूल्य वेळ त्यांनी आपल्याला दिलेला आहे, त्यासाठी त्यांचं स्वागत आहे. सर, तुम्ही सांगा की तुमच्या पुसदला आल्यापासून प्रिन्सिपल असताना अशी काही घटना घडल्यात का की तुमच्या विद्यार्थ्यांनी कधी डिप्रेशनमध्ये जाऊन आत्महत्या केलेली आहे? नुकतंच आता एका आमच्याच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की पेपरमध्ये बातमी छापून आली की अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. याचा अर्थ असा होतो की अभियांत्रिकीच्या दडपणामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, परंतु त्याला कारण वेगळी आहेत. आता त्या विद्यार्थ्याविषयी जर बोलायचं तर त्याचं फर्स्ट इयर पासून जर त्यानं रेकॉर्ड पाहिलं होतं तर फर्स्ट इयरमध्ये त्यांनी काही मुलांवरती चाकू हल्ला केल्याची त्याच्यावरती केस होती. बाहेरही त्याच्यावरती काही बऱ्याच केस होत्या, त्याचं मला हे कळलं. आणि सेकंड इयरला असताना त्याला स्वतः मी डिटेन केला होता, कारण त्याची क्लासमध्ये उपस्थिती अतिशय कमी होती. परंतु त्याच्या वडिलांचा बॅकग्राऊंड खूप चांगला आहे, त्याचे वडील प्राचार्य आहेत, आई पण प्राचार्य आहेत, म्हणून त्याला समजून घेत मी कंटिन्यू केलं. आणि फायनलपर्यंत त्यांनी खरोखरच आमचं ऐकून काय क्लासेस चांगले केले, रिझल्ट पण चांगले दिले. परंतु माझ्या ऐकण्यात असं आहे की त्या विद्यार्थ्यावरती त्यांनी नुकताच डेथ होण्याच्या आधी 1-2 दिवस आधी काहीतरी 1 ते 1.5 लाखाचा काहीतरी मोबाईल कोणाला गिफ्ट केला होता. तर ही केस वेगळी आहे, ही केस झाली असेल. परंतु माझं असं म्हणणं आहे की आत्महत्या होण्याला कारण हे एकतर मेंटल स्ट्रेस, आईवडिलांच्या मुलांकडून असलेल्या अवास्तव अपेक्षा, आणि दुसरी गोष्ट या सगळ्या गोष्टींमध्ये जर आज आपण पाहतोय की विद्यार्थ्यांमध्ये जो नैराश्य येतं किंवा फार अधीर झालेली मुलं आहेत, याला बहुतांश आईवडील जास्त जबाबदार आहेत, हे माझं स्पष्टपणे म्हणणं आहे. बहुतेक याच्यामध्ये आईवडिलांना वाईटही वाटेल, परंतु मी सुद्धा शिक्षक आहे, गेली 30 वर्ष मी या पेशामध्ये आहे. या सर्व प्रकाराचा अभ्यास जर केला, मला एक सांगावं, मुलगा 1 लाखाचा मोबाईल कोणाला गिफ्ट करतो आईवडिलांना कसं माहीत नाही? मुलाची डेथ होते, त्याच्या खिशातून 10,000 रुपये निघतात, हे कसं माहीत नाही? आज मुलांना 5-5, 10,000 रुपये तुम्ही पॉकेटमध्ये देता, हे आईवडिलांची चूक नाही का? मुलगा रात्री 2 वाजता घरी येतो, आईवडिलांनी विचारायला नको का? अहो, आमच्या महाविद्यालयामध्ये मुलगा फक्त 6 तासच असतो, 5च तास असतो, पण 18 तास तुमच्या घरी असतो ना. त्यामुळे एक नैतिकता म्हणून आईवडिलांचीही ही तेवढी जबाबदारी असते की मुलांवरती संस्कार कसे करायचे, काय करायचे. आणि आजकाल मुलांना रागावणे फार कमी झालेलं आहे, कारण बहुतेक घरी 1 किंवा 2 मुलं असतात. पहिल्याच्या काही कसं राहायचे, 4-5 मुलं राहायची, कोणाला रागवलं तरी एक, रागवलं तरी दुसरा राहायचा बरोबर. आता एकुलता एक मुलगा आहे, त्याला कसं रागवायचं म्हणून त्याला एवढं लाडावून ठेवलेलं असतं की त्याचे लाड पुरवता मुलगा कसा वाया जातो हे आईवडिलांच्याही लक्षात येत नाही. आणि खरोखर तिथूनच सुरुवात होते. आणि कोणतेच आईवडील आपला मुलगा वाया गेला किंवा आपल्या मुलांमध्ये काही दोष आहे हे आजही म्हणायला तयार नाही. हे आमचं शिक्षक म्हणून सगळ्यात मोठं दुःख. याचा अर्थ शिक्षक म्हणून आम्ही आमच्या जबाबदाऱ्या आम्ही झटकत नाही, परंतु 17 ते 18 वर्ष हा मुलगा तुमच्याजवळ असतो, नंतर तो आमच्याकडे येतो आणि आमच्या काळानंतर आम्ही त्याला सुसंस्कृत करायची ही तुमची अपेक्षा असते. हे निश्चितच चुकीचं आहे. सुरुवात ही घरापासून व्हायला पाहिजे. आता ही महाविद्यालयाची गोष्ट झाली, तुम्ही हायस्कूल किंवा प्रायमरी स्कूलमध्ये जरी जाऊन सर्वे केला तर तुमच्या लक्षात येईल की 3री-4थीच्या मुलाच्या दप्तरामध्ये आज तुम्हाला विबलच्या पुढे सापडतात. का? हे आईवडिलांनी पाहू नये का? ही जबाबदारी शिक्षकाचीच आहे का? त्या मुलाला विबलची पुढे घेण्यासाठी पैसे कुठून येतात? त्या मुलाचे खिशे तुम्ही कधी आठवड्यातून एकदा तरी चेक करता का? त्यामुळे याला एकच कांगोरा नाही आहे, त्याला विविध कांगोरे आहेत. होऊ शकते की त्या मुलाचे मित्र कोणते आहेत हे तुम्ही पाहिलं का? मी स्वतः त्या प्राचार्याच्या घरी गेलो, मी त्यांनाही तेव्हा हेच म्हटलं नाही म्हणे माझ्या घरी भेटलेले मित्र त्याचे फार चांगले होते म्हणे, भेटून गेले ते म्हणजे. तुम्हाला भेटून गेलेले मित्र चांगले होते, पण न भेटलेले मित्र त्याचे किती वाईट होते हे तुम्हाला माहिती आहे का म्हटलं? त्याची लिस्ट मी तुम्हाला देऊ शकतो. कारण कसं आहे, आपण एका पर्टिक्युलर रेंजमध्येच चालतो, त्याच्या बाहेरचं जगच पाहत नाही. जायचं, पाहायचं. आईवडिलांची ही जबाबदारी आहे. मलाही मुलगा आहे, मलाही मुलगी आहे, मलाही माहीत असलं पाहिजे की आज माझा पलाश बाहेर गेला तो कोणा मित्रासोबत, आताच मी त्याला फोन करून विचारलं, आवश्यक आहे. कारण मीही माझ्या मुलाची आज गॅरंटी घेऊ शकत नाही, कारण समाज इतका विचित्र झालेला आहे
की कोण कसं वागेल बाहेर काही सांगता येत नाही. परंतु एक बाप म्हणून हे माझंही कर्तव्य ठरतं. हे बाप म्हणून आई म्हणून बाकीचं कर्तव्य ठरू नये का? प्रत्येक गोष्ट जर तुम्ही शाळेवरती, प्रत्येक गोष्टी जर शिक्षकांवरती, प्राध्यापकांवरती लादायला लागलेत तर मग आई वडील म्हणून आपलं काम काय? आज तुम्ही विद्यार्थ्यांना 1-1.5 लाखाची गाडी देता. मी शिकलो आहे, आम्ही आमच्या काळात शिकलो आहे. इथून पीएल कॉलेजला आम्ही मेच्या उन्हामध्ये 5-5 किलोमीटर सायकल चालवत जायचो यायचो. आम्हाला त्यात कधीच वाईट नाही वाटलं. आज तुम्ही 5वीत पोरगा असताना त्याला गाडी घेऊन देता. मुलांना तुम्ही कधी त्रास होऊ दिला का? कधीच होऊ दिला नाही. मुलांना तुम्ही रफटप बनवतच नाही. आज तुम्ही जर मुलांना रागवले तर मुलगा आईवडिलांना धमकी देतो, मी आत्महत्या करेल. अशी प्रकरणं माझ्याकडे आली आहेत की सर माझ्या मुलाला तुम्ही रागवा, म्हणजे तुमचा मुलगा त्याला मी का रागवायचं? आईवडील म्हणून तुमची काही जबाबदारी नाही का? असे प्रकरण आहे जे माझा मुलगा मोबाईल जास्त वापरतो सर, तुम्ही त्याला रागवा. मग तुमचं काम काय आहे? 18-18, 20-20 हजाराचा मोबाईल तुमच्या मुलाला आवश्यक कशाला आहे? काही आवश्यकता नाही आहे. मी सांगतो इथे 6 मिनिट आलेला प्रशील बैसकर नावाचा पोरगा, त्याच्याकडे फायनलला असताना एक छोटा मोबाईल होता ज्याच्यावरती आकडे पूर्ण गेलेले होते. तो 6 मिनिट आला. कोण म्हणते तुमच्याकडे अँड्रॉइड पाहिजे म्हणून? काही गरज नाही. स्वप्नील सपका त्याला मोबाईल मेरिट आल्यानंतर तो सगळ्या ब्रँचेस मधून मेरिट आला, त्याच्याकडे मोबाईल नव्हता. त्याला आम्ही सत्कार जेव्हा केला तेव्हा त्याला मी माझ्याकडून मोबाईल गिफ्ट केला. ही उदाहरणं तुमच्या डोळ्यासमोर आहेत. आणि मोबाईलसाठी पोरगा एक आठवडा कॉलेजमध्ये येत नाही का? रुसला तो. अशी एक नाही, मी कितीतरी उदाहरणं तुम्हाला देऊ शकतो. अर्धा तास नाही, 1 तास कमी पडेल इतकी उदाहरणं माझ्याजवळ आहेत. तर माझी सगळ्या पालकांनाही विनंती आहे की एक स्वतःची जबाबदारी म्हणून पहिल्यांदा आपल्या पाल्यांकडे तुम्ही लक्ष द्या. निश्चितच शिक्षक म्हणून आम्ही आमच्या जबाबदाऱ्या पार पडू. आमच्या काही चुका असतील, आम्हाला काही जर त्याच्यामध्ये सुधारणा घडून आणायच्या असतील तर निश्चितच तुम्ही आम्हाला सांगा. आता मी तुम्हाला सांगतो, आमच्याकडे पॅरेंट्सचे ॲप आहेत. आम्ही दर महिन्याला, दर आठवड्याला मुलांची प्रोग्रेस त्याच्यामध्ये टाकतो की तुमच्या मुलाला इतकी कमी मार्क भेटले, तुमच्या मुलाचा अटेंडन्स कमी आहे. 662 पैकी मोजून 10 ते 15 पालकांचे आम्हाला फक्त फोन येतात. कोणत्याच पालकाला असं वाटत नाही की माझ्या मुलगा 2 टेस्टमध्ये अपसेट होतात, आपण विचारायला पाहिजे. आमची अपेक्षा आहे पालकांनी आम्हाला विचारावं, सर त्याची अटेंडन्स किती? आम्हाला तर आवडीनं आम्ही सांगतो की तुम्ही आम्हाला विचारायला या. म्हणजे सगळी जबाबदारी आम्ही घ्यायची का? पालकाची काही जबाबदारी आहे की नाही? तर अशा वेळी मला असं वाटतं की पालकांनी सुद्धा आपली जबाबदारी घ्यावी. आम्ही आमची जबाबदारी घेतो आणि निश्चितच या सगळ्या गर्दीतून आपल्याला बाहेर काढता ही फार मोठी गोष्ट नाही आहे. समाज, शिक्षक, शिक्षण व्यवस्था आणि कौटुंबिक व्यवस्था या तिघांनी जर जबाबदारी घेतली तर आत्महत्येचे प्रमाण कमी होण्याचा प्रश्न नाही, ही 0च होईल असे मला वाटते सध्या तरी. आताच तुम्ही सरांकडून ऐकलं की पॅरेंटिंग हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि हाच कुठेतरी वगळला जातोय. कारण घरात आई वडिलांचा धाक नाही आहे, मुलांवर कसलंच त्यांची विचारपूस होत नाही आणि प्रत्येक हट्ट पुरवला जातोय. जे आधीच्या काळात होतं, जसं सरांनी सांगितलं की आधी अपत्य जास्त होते तरी पण त्यांच्यावर धाक होता आणि आज 1 किंवा 2 अपत्य असून सुद्धा त्यांच्यावर कसलाही धाक नाहीये. आणि सर्व जबाबदारी कॉलेजवर, स्कूलवर टाकून मोकळं होऊन जमणार नाहीये. कारण शासनाने जो निर्णय दिलेला आहे की शिक्षक लोकांनी पण मुलांना रागवायचं नाही, मारायचं नाही आणि 10वी पर्यंत जे आता सांगितलेलं आहे की पास करा. तर या 2 गोष्टीवर तुमचं काय म्हणणं आहे सर, की शिक्षकांचा धाक आणि प्लस 10वी पर्यंत पास करण्यापेक्षा त्यांनी शिक्षणावर जोर द्यावा, या गोष्टीसाठी काय म्हणताय? शासनाचा हा निर्णय किंवा जे काही प्रतिभावंत लोकांनी हा निर्णय घेतला असेल की 8वी पर्यंत मुलांना फेलच करू नका, 10वी पर्यंत पूर्ण फेलच करू. परीक्षेचा अर्थच काय असतो की तुम्हाला त्या विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास हा चेक करण्याचं एक ते माध्यम आहे. तुम्ही काहीही न करता त्याला जर 10वी पर्यंत आणता आणि 10वी नंतर त्याच्या आईवडील, आता 10वीला कशी परीक्षेची पद्धत आहे हे तुम्हाला चांगली माहिती आहे आणि परीक्षा कशा होतात हेही तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त चांगलं माहिती आहे. त्यामुळे त्या प्रत्येक मुलाला 90%, 95%, 98%, 100% वाले मुलं निघतात, 80%, 90% मुलाला मार्क असले की त्या आईवडिलांना वाटतं की माझा मुलगा फारच हुशार आहे. वास्तविक त्याची बौद्धिक पातळी ही 98%, 9% मुळीच नसते. तो जास्तीत जास्त 55 ते 60% मुलगा असतो, हे माझे स्पष्ट मत आहे. मग अशा मुलांकडून तुम्ही मेडिकलची अपेक्षा करता, मग त्याला क्लासमध्ये घालता, त्याला अभ्यास करायला लावतो. मग त्याला जर सिलेक्शन झाले तर मुलाला नैराश्य येते, आई वडील त्याच्यावरती रागावतात. मुलांना तुम्ही त्याची बौद्धिक कुवत ओळखून त्याला तुम्ही मार्ग दाखवा ना. इंजिनिअरिंग किंवा मेडिकल करणंच जरुरी नाही आहे. बरेच असे काही क्षेत्र आहेत की तुम्हाला तिची मुसंडी मारता येते, तुमचं आयुष्य तुम्हाला घडवता येते. इथे एक फार मोठा प्रॉब्लेम आहे, मुलांना मिळत असलेले पर्सेंटेज.
आता तरी मी धन्य मानतो त्या विद्यापीठांना की त्या विद्यापीठांनी ऑनलाईन एक्झाम घेतल्या. अहो तुम्हाला हे सांगतो की ऑनलाईन एक्झाम घेत असताना मुलांनी स्वतःचे ग्रुप तयार केले. पेपर 1 तासाचा, 15 मिनिटात मुलांनी 15 प्रश्न वाटून घेतले आणि 15 प्रश्नाची उत्तरं एकमेकांना वाटून अर्ध्या तासात 100 पैकी 100 मार्क घेतले. काय त्या परीक्षेला आज मी विद्यापीठाला सुद्धा विनंती करेल की कमीत कमी या गोष्टींवर आता काय होत आहे, मी मारल्यासारखं करतो, तुम्ही रडल्यासारखं करा, तेव्हा मी दुर्लक्ष करतो. वरती बसलेल्या शिक्षण क्षेत्रातील अतिशय महत्वाच्या मोठ्या लोकांनी सुद्धा या गोष्टींकडे लक्ष देणे जरुरी आहे. मग तुम्ही आमच्याकडे मुलांना इंजिनिअरिंगला घातल्यावरती तुम्हीच पटता की आमच्या मुलाचं प्लेसमेंट करून द्या. ज्या मुलाला 12वी झाल्यानंतर एक 4 ओळीचं मराठीत इंग्रजी सोडून द्या, एक अप्लिकेशन लिहिता येत नाही आणि तुम्ही बघता की त्या मुलाला इन्फोसिस सारख्या कंपनीमध्ये नोकरी लागली पाहिजे. अहो कशी नोकरी मिळेल, ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे सगळ्या गोष्टींनी. प्रायमरी एज्युकेशन पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंतच्या शिक्षण प्रणालीमध्येच खूप दोष आहेत, हे माझं स्पष्ट मत आहे आणि मी खूप जबाबदारीने इथे बोलतो. त्यामुळे सुधारणा, आता हे सगळे जे म्हणतात की शिक्षण पद्धती आम्ही बदलवता हे करतोय, हा फालतूपणा आहे, काही अर्थ नाही. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना म्हणतात सायन्सचा एक तुम्ही विषय घ्या, सायन्सच्या विद्यार्थ्यांना म्हणतात तुम्ही एखादा दुसराच कुठला तरी म्युझिकचा विषय घ्या. अहो मला म्युझिकची आवड असेल तर मी त्या क्षेत्राकडे जाईल ना. मला कशाला तुम्ही सारेगम म्हणायला लावता, मला फिजिक्सची आवड आहे, मी फिजिक्समध्ये PhD करेल. मला कशाला तुम्ही त्या भूगोलाचा एक सब्जेक्ट घ्यायला लावता. पण आता काय होतं की हे वरती बसलेले लोक मोठे आहेत, त्यांना माझ्यासारख्या लोकांनी, आता मला शिक्षण क्षेत्रामध्ये 30 वर्ष झाली, मलाही तेवढा राईट आहे या गोष्टीचं बोलायचं आणि 30 वर्ष मी स्वतः शिकवलेलं आहे. मी फक्त प्राध्यापक किंवा हेड ऑफ द डिपार्टमेंट किंवा प्राचार्य म्हणून राहिलेला नाही आहे. आजही मी क्लास घेतो. त्यामुळे मला त्या लोकांनी सांगू नये की शिक्षण क्षेत्रात जे लोक नीती घडवतात त्या लोकांनी खरोखर वर्गात जाऊन किती शिकवलेलं आहे त्यांनी मला सांगा. किंवा आज खेड्यात शिक्षणाची काय पद्धती आहे, विद्यार्थ्यांवरती किती सोयी उपलब्ध झाल्यात हे त्यांनी पाहिलं आहे का. मग काय अहो छत गळत आहे तिथे ते पोराला तुम्ही पट्टा की त्या पोरांनी IAS घडवायला पाहिजे, पण असं नाही होत. तुम्हाला सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करावा लागेल, तुम्हाला सोयी उपलब्ध करून द्याव्या लागतील, तेव्हा तुम्हाला घडवता येईल. आम्ही घडवलेत ना. आमच्या कॉलेजमधून आज 7 विद्यार्थी MPSC मध्ये क्लिअर झालेले आहेत. कोण म्हणते खेळातली मुलं होत आहेत पुढे. पुसत छोटं गाव आहे, आम्ही तिथे ऍटमॉस्फिअर तसं क्रिएट केलं आहे. 16 विद्यार्थी आमचे मेरिटमध्ये आलेले आहेत. सगळं होऊ शकतं. कोण म्हणतं प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला पुण्याला किंवा बॉम्बेला जायला पाहिजे म्हणून. बरं हे एक नवीन आता फॅड सुरू झालेला आहे. मुलगा ठरवतो की त्याला कुठे शिकायला जायचं. आमच्या काळामध्ये आई वडील ठरवायचे हे कॉलेज चांगलं आहे का, इथे तुम्ही ऍडमिशन घ्या. आता मुलगा म्हणतो मला आई वडिलांजवळ राहायचं नाही. गावात तर कसंच राहायचं नाही, कारण इथे गावात आई वडिलांचं लक्ष असतं, शिक्षकाचं लक्ष असतं, सगळे ओळखीचे लोक असतात. पुण्यासारख्या ठिकाणी अथांग सागर, कोण कुठे गेलं, पबमध्ये गेलं की पार्टीत गेलं. मी खूप जबाबदारीने स्टेटमेंट देतोय. पुण्यात बाहेरून गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी 90% विद्यार्थी हे विदर्भातले आहेत. त्या 90% विद्यार्थ्यांपैकी केवळ 10% विद्यार्थी असे असतील की जे खरोखर शिक्षणासाठी तिथे गेलेत. बाकीचे विद्यार्थी तुम्ही आज संध्याकाळी FC रोडला जा, लोणावळ्याला जा, तुम्हाला आपल्या मुलांची तिथे भरती दिसेल आणि तिथे काय करत असतील हे मला सांगण्याची गरज नाही. असं विदारक चित्र तिथे झालेलं आहे. कोणीच कोणाला ऐकायला तयार नाही आहे. म्हणजे आमच्या इथल्या शिक्षकांची मुलं पुढेला गेली. आता तुम्हाला काय सांगायचं, त्यांना माहिती आहे इथलं एज्युकेशन आमचं किती क्वालिटीज आहे. सर मुलगाच ऐकत नाही. आता त्यांनी असं म्हटल्यावरती बाकी लोकांनी काय करायचं. त्यामुळे जिथे शिक्षण चांगलं मिळतं अशा संस्थेमध्येच तुम्ही मुलांना टाकायला पाहिजे, तिथेच शिक्षण द्यायला पाहिजे. आणि त्याहीपेक्षा तिथे शिस्त आहे की नाही पहा, गॅदरिंग कसं होतं तिथलं ते पहा, तिथे क्लासेस किती होतात ते पहा, मुलगा क्लासमधून किती वेळात घरी येतो, क्लासमध्ये कधी जातो हे पहा. बरेच मुलं मी असे पाहिलेत घरून निघतात पण कॉलेजमध्येच पोहोचत नाहीत. दिवसभर कुठे असतो कोणाला माहिती. आमच्या इथे 2 दिवस जरी पोरगा कंटिन्यू ॲब्सेंट असेल तर पालकांना फोन जातो. अशा वेळी त्या मुलांना ही कॉलेज नको असते, कारण त्याच्यावरती वाच असतो. अशी बरीच कारणं आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत जिथे सुधारण्याला वाव आहे. पण मी खरोखर सांगतो ॲज अ शिक्षक म्हणून सध्याच्या शिक्षक प्रणालीमध्ये किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींचा पाहिल्यानंतर मला कधी कधी स्वतः शिक्षक असल्याची लाज वाटते. कारण शिक्षक असणं, मी सांगतो माझ्या वडिलांनी मुद्दाहून मला एक पेशामध्ये आणलं, कारण माझे वडील सुद्धा राष्ट्रपती पुरस्कार शिक्षक होते. आणि हे इतकं पावित्र्याचं क्षेत्र आहे की इथे तुम्ही मुलांना घडवता, मुलांची पिढी तुमच्यावरती अवलंबून असते, तुम्हाला घडवता येते.
पैसा तर कमावता येईल, पण मुलं घडवणं हे पैशावाला जमणार नाही. परंतु अशा पद्धतीमध्ये राहताना सुद्धा आजूबाजूचा सगळा हे पाहिल्यानंतर, वातावरण पाहिल्यानंतर आता राहण्याची इच्छा होत नाही. बरेच जण म्हणतात नाही सर आपल्यासारखे लोक तिथं असली पाहिजेत, परंतु समाजाचा सपोर्ट पाहिजे याच्यामध्ये, आईवडिलांचा सपोर्ट पाहिजे याच्यामध्ये, राजकीय नेत्यांचा सपोर्ट पाहिजे, मॅनेजमेंटचा सपोर्ट पाहिजे, इतर शिक्षकांचा सपोर्ट पाहिजे. हा मिळाला तरच आपण काही करू शकू. पण दिवसेंदिवस आता प्रत्येक जण आपापल्या गोष्टीकडे पाहतोय, त्यामुळे मोठे कठीण होत चाललंय. ईश्वराला समजा ठेवूया आणि शिक्षण क्षेत्रात काहीतरी बल होईल हे आता मी ईश्वरावर सोडतोय. सरांनी आता सांगितलं की कशा प्रकारे शिक्षण प्रणालीमध्ये चेंजेस होतात आणि कशा प्रकारे शिक्षण प्रणाली पहिल्यापेक्षाही एकदम स्तर खालच्या लेवलला जातोय आणि त्याचमुळे खूप प्रॉब्लेम्स येत आहेत. जसं आता सरांनी ॲप्रिशिएट केलं ज्या विद्यार्थ्यांनी खूप चांगली गुणवत्ता मिळवली, खूप चांगलं केलं, त्याच्यासाठी सरांनी त्यांची पाठपण थोपवली. पण त्याचसोबत ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे ज्यांची अतिलाट झाल्यामुळं जे विद्यार्थी म्हणजे पुणे मुंबईला जाऊन देखील आपल्या आईवडिलांचं नाव रोशन न करता दुसरेच कामं करतात शिक्षणाच्या नावाखाली, त्यांच्याबद्दल पण सरांची निराशा आहे. आणि त्याबद्दल पण सर पॅरेंट्सनी किती अवेअरनेसमध्ये राहायला हवं, पॅरेंट्सनी किती लक्ष द्यायला पाहिजे हे स्वतःच्या उदाहरणावरून सर सांगतायत की मी माझ्या मुलांना आताही विचारतो, मुलीला देखील विचारतो. आणि ते स्वतः प्रिन्सिपल असून सुद्धा एक स्वतः पॅरेंट्स आहेत आणि त्यांचं या गोष्टीवर अंकुश आहे. ते स्वतः अभिमानाने या गोष्टी सांगतात आणि सोबतच खेद व्यक्त करतायत की या ज्या चालू घडामोडी होत आहेत त्यासाठी त्यांना वाईट वाटतंय. आणि खूपच तळमळतेने सर सांगतात की त्यांनी कॉलेजला प्राचार्य झाल्यापासून काय काय नवीन गोष्टी केल्या, नवीन गोष्टी करत आहेत आणि नवीन गोष्टी आणखीनही करायला पाहिजेत, यासाठी त्यांनी मोलाचा सल्ला दिलेला आहे. त्याचसोबत सर मी एक आणखीन सांगू इच्छिते की भरपूर वेळा असं होतं की आपण मुलींना देखील शिक्षणा क्षेत्रात बाहेर पाठवतो किंवा मुली पण हुशार असतात, पण सराउंडिंगचा आणि फ्रेंड सर्कलचा त्यांच्यावर परिणाम होतो आणि त्यामुळे पण एका मुलीमुळे किंवा दुसऱ्या मुली पण हे होतात तर किंवा एखाद्या मुलीमुळे तिचं शिक्षण खराब होतं. तर त्यासाठी मुलींसाठी तुमचं काय म्हणणं आहे? नाही, मुलींसाठी तर माझं असं म्हणणं आहे की मुलींना बाहेर जाऊ द्यायला काहीच हरकत नाही आहे. कारण कसं आहे की शेवटी घरचं कल्चर महत्वाचं असतं की तू कोणत्या फॅमिलीतून मुलगी आली, घरचं वातावरण कसं होतं. कारण कसं आहे की काही काही मुलींना बऱ्याचदा कसं असतं की पहिल्यांदा घराच्या बाहेर पडतात, त्यामुळे त्यांना काय करू आणि काय नको असं त्यांना बऱ्याचदा होतं. काही मुलींना काही गोष्टी रुटीन असतात, त्यांना त्या काही गोष्टी नवीन वाटत नाहीत, परंतु त्या मुलीचे मित्र आणि मैत्रिणी कसे आहेत यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. माझं हे ठाम मत आहे. त्यामुळे तुमची मुलगी ही बाहेर असताना तिच्या मैत्रिणी कोण आहेत, तिचे मित्र कोणते आहेत, ते कशा पद्धतीच्या वातावरणातून आले हे जर लक्ष ठेवलं आणि रोज एक फोन करायला काय हरकत आहे, कुठे गेली होती, काय झाला, किती अभ्यास केला, काय केला. संवादच नाही आज, संवादच नाही. आज आई वडील मुलगा मुलगी जर एका रूममध्ये बसून असतील, तुम्ही जर व्हिडिओ कॅमेरा लावला तर प्रत्येक जण आपापल्या मोबाईलवरती बिझी असतो, कोणीच कोणाला विचारायला तयार नाही. त्यामुळे हा संवाद संपल्यामुळे बरेच प्रॉब्लेम येतात. आता माझी मुलगी पुण्याला असते, ती आर्किटेक्चरला पोस्ट ग्रॅज्युएशन करते, रोज माझा एक फोन असतोच. तिने मला काही काही गोष्टी इतक्या विचित्र सांगितल्या. आता सांगतोच इथे की तिथे म्हणे फर्स्ट इयर झाल्यानंतर नाईट आऊट हा प्रकार असतो परीक्षा झाल्यानंतर, की मुलांनी आणि मुलींनी मिळून नाईट आऊटला बाहेर जायचं. तर काही मैत्रिणीच्या फ्लॅटवरती आल्या की पुढे पल्लवी आम्ही नाईट ही तर सांगितलं की बाबा नाईट आऊट वगैरे प्रकार मला काही पटत नाही, मी काही जाणार नाही. कमीत कमी एवढं तरी सांग म्हणे की आम्ही तुझ्यासोबत आज इथे आहे, खोटं बोलायला, आम्ही मित्रांसोबत रात्रभर बाहेर राहणार. ते म्हणे हे काम मी करणार नाही. तुझ्या ह्याचा जर फोन आला तर मी सरळ सांगेल म्हणे की ती ही बाहेर गेलेली आहे मित्रांसोबत. हे प्रकारे मला पहिल्यांदा कळला माझ्या मुलीमुळे. परंतु मला असं वाटतं की मुलींसोबत इतकं ओपन राहा की प्रत्येक गोष्ट मुलींनी तुमच्यासोबत शेअर केली पाहिजे. ते जर झालं ना तर तुमच्या इथले बरेच प्रॉब्लेम कमी होऊन जातात. आणि शेवटी काय असतं माहितीये का, प्रत्येक घरीच काही तुम्हाला टॅलेंटेड मुलं सापडणार नाही. आणि याची तर काळजी करूच नाही. मी तुम्हाला अशी उदाहरणं देतो. जो मुलगा 2 वर्ष DC झाला, 2 वर्ष 4 वर्षाचा कोर्ससाठी 6 वर्ष लागली, ते मुलं आज चीफ इंजिनियर बनून आहेत. त्या मुलाच्या 30 करोडच्या आज कंपन्या आहेत. त्यामुळे सक्सेस रेट हा तुमच्या मार्कशीटवरती अवलंबून नसतो. तुम्ही स्किल किती डेव्हलप केलं, तुम्ही किती स्मार्ट आहे. स्मार्ट आहे तसे देखणं नाही, तुम्ही बोलता कसे, तुमचा कॉन्फिडन्स किती आहे, तुम्ही समाजात वावरता कसे, तुम्ही प्रॉब्लेम फेस कसे करता, हे ज्याला जवळलं ना 60% मोर दॅन सफिशियंट. 65% नको, 60% जरी असेल तरी तुमचा मुलगा कुठे जाऊ शकतो याची मला गॅरंटी वाटते. आणि काही जरुरी नाही ना, मुलाला ज्या क्षेत्रात आवडते त्या क्षेत्रात जाऊ द्या. कोण म्हणते इंजिनियर आणि डॉक्टर झालं पाहिजे, खूप क्षेत्र अशी आहेत त्यात तुम्हाला खूप काही करता येईल. सरांनी आता सांगितलं की बाबा एकच इंजिनियर डॉक्टर जे आपण मुलांवर प्रेशर आणतो, ते प्रेशर आणण्यापेक्षा
त्यांचा कल कशात आहे हे पाहून जर त्यांना तसं डायस दिलं तर खूप चांगलं होईल. त्याचसोबत जे मुलं नाईट आउट वगैरे असे जे नवीन प्रकार घडत आहेत तर त्यासाठी मुलांसोबत एवढं फ्रँक वातावरण पाहिजे की त्यांनी आपल्यासोबत कधी खोटं बोलू नये. जसं सरांच्या मुलीने त्यांना सगळ्या गोष्टी खऱ्या सांगितल्या. आणि कधी कधी सर असं मला वाटतं की बाबा जसं आता तुमच्या मुलीने पल्लवीने सगळं सांगितलं की असं होत आहे, पण असं कधी वाटत नाही का म्हणजे मी माझे पॅरेंट्स म्हणून मी माझ्या मनात भीती की माझ्या मुलीने माझ्यासोबत मला खरं सांगितलं आणि खरं सांगितल्यामुळं उद्या तिची दुश्मनी काढण्यासाठी कोणी जर तिच्यासोबत वाईट वागलं तर ही एक भीती राहते ना. कारण आपण आज सिरियलमध्ये पिक्चरमध्ये पाहतो क्राईम पेट्रोल आहे तर त्याच्यात पण थोडंसं असं होतं ना. ती एक्स्ट्रीम कंडिशन झाली. स्टुडंट लाईफ मध्ये हा प्रकार फार कमी होईल. आता तुमचा गोताळा जर तो नालायक असेल की ज्या मुलाच्या खिशात गन असेल, ज्या मुलाच्या खिशात चाकू असेल, अशा मुलांसोबत तुम्ही राहत असेल तर तुम्हाला तीच फळं मिळणार. तुम्ही सर्कल तुमचं व्यवस्थित निवडा ना. तुमचं सर्कल तुम्ही व्यवस्थित निवडा तर ती गोष्ट सोडणार नाही. ज्या मुलाच्या खिशात नेहमीच चांगल्या गोष्टी असतील, तो विचार चांगला करेल, तो गोष्टी करताना सुद्धा चांगल्या विषयाच्या गोष्टी करेल, तिथे ते क्राईम होणारच नाही. आता तुम्ही गुड्ड लोकांसोबतच राहाल तर कधी ना कधीतरी तुम्हाला ते भोगावंच लागेल आणि ते होणारच. आणि राम होते तेव्हा सुद्धा रावण होता. वाईट प्रवृत्ती ह्या रामायण काळापासून आहेत, त्यामुळं आजही राहतील, पुढे राहतील. तुम्हाला निवडायचं असते की तुम्हाला काय करायचं आणि कोणत्या लोकांसोबत राहायचं आहे. बरोबर. त्यामुळं समाजातल्या वाईट गोष्टीचा आपल्यावरती परिणाम होतोच याच्यावर माझा बिलकुल विश्वास नाही. चांगल्या गोष्टी तुम्हाला अडॉप्ट करता येतात आणि तुम्हाला चांगलं राहता येतं. सरांनी खूप छान एक्झाम्पल दिलं की राम होता तसं रावण होता. म्हणजे विचारांवर सगळं काही डिपेंड आहे. आपलं फ्रेंड सर्कल आणि आपण जशा वातावरणात राहतो त्यापेक्षा आपण जसे विचार करतो तशाच प्रकारे घडतं. पण सर आजचा जो इंटरव्ह्यू झाला तो खूप छान झाला. आणि एक गोष्ट सांगू शकते की तुम्ही ज्या प्रकारे म्हणजे जबाबदारीने जे उत्तर दिले, प्रश्न आम्हाला सांगितले, बोलले, आमच्यासोबत चर्चा केली, तर तसं आमच्यासोबत आणखीन कोणी चर्चा केलेली नाहीये. आणि तुम्ही जे ठोस पावलं उचलताय आणि पुढे पण माझी इच्छा आहे की रिटायरमेंट नंतर पण तुम्ही या गोष्टीवर प्रकाश टाकण्यासाठी पुढे पण अशा कारवाई कराव्यात, आमच्यासोबत राहावं. आणि आम्हाला आणखीन एक पुन्हा तुमचा कधी वेळ लागेल तर त्यावेळेस पण आम्ही तुम्हाला त्रास द्यायला येऊ. तुम्ही आमच्यासोबत खूप छान चर्चा केली. हिंद न्यूज चॅनल तुमचं त्या बाबतीत खूप मनापासून आभारी आहे. आणि आणखीन कधी काही आम्हाला वाटलंच तर आम्ही तुमचं मार्गदर्शन घ्यायला नक्कीच येऊ. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच.